मित्रांनो, मागच्या काही दिवसात गोदी मीडियाकडून आणि मोदींच्या चेल्याचपाट्यांकडून एक तमाशा निर्माण केला जात आहे. एका अर्थहीन मुद्द्यावरून फक्त आणि फक्त भारतीयांची डोके भडकविण्याचे काम चालू आहे. इंडिया आणि भारतामध्ये यादवी युद्ध क्रिएट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. या मुद्द्याची सुरुवात 5 सप्टेंबर 2023ला झाली, जेव्हा टाइम्स नावने एक ब्रेकिंग न्यूज दिली, ज्या न्यूजमध्ये म्हटले होते, इंडिया लाईकली टू बी रिनेम्ड टू भारत सेंटर टू ब्रिंग इन अ फ्रेश रिझोल्युशन इन पार्लमेंट. म्हणजेच इंडियाचे नाव बदलून आता भारत केल्या जाणार. काही तर मोदींच्या चेल्याचपाट्यांनी सोशल मीडियावर पोल सुद्धा चालू केले. सांगा तुमच्या आवडीचं नाव कुठलं, सांगा भारताचं खरं नाव काय, आपल्याला कोणचं नाव हवं आहे, इंडिया की भारत. किती फालतू विषय आहे मित्रांनो. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि आज आपल्याला विचारल्या जाते की भारताचे नाव काय असावे. भारतभरात हा सर्व तमाशा चालू असताना एकीकडे BJPचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणतात की ही फक्त अफवा आहे, इट इज अ रोमर. आणि दुसरीकडे गोदी मीडिया आणि मोदींचे समर्थक मोदींना डोक्यावर घेऊन नाचत आहेत, म्हणत आहेत मोदी है तो मुमकिन है, मोदी ही कर सकता है. मग प्रश्न हा निर्माण होतो की हा मुद्दा निर्माण कोणी केला आणि का केला. हा मुद्दा निर्माण करण्यामागे नेमका उद्देश तरी काय. का भारत आणि इंडियामध्ये युद्ध लढविल्या जात आहे, भांडण लावल्या जात आहे. 2014 नंतर आताच का BJPच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना, इवन मोदींना सुद्धा, गोदी मीडियाला सुद्धा आणि मोदीच्या चेलाचपाट्यांना सुद्धा भारत नावाबरोबर एवढी आपुलकी निर्माण झाली आणि इंडिया नाव त्यांना का बरं वाईट वाटायला लागलंय. का सर्वची सर्व BJPचं IT शेल इंडिया नावाला बदनाम करायच्या मागे लागलंय. मोदी आता स्टेटमेंट देत आहे की इंडियन मुजाहिद्दीन असेल, ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा PFI असेल, हे यांच्या नावाबरोबर इंडिया नाव जोडायचे. म्हणजेच आता आपण इंडिया नाव स्वीकारायला नकोय. BJPचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग म्हणत आहेत की इंडिया हे नाव खूप खतरनाक आहे. जेव्हा वाजपेयी सरकारने एक स्लोगन दिलं होतं, ते म्हणजे शायनिंग इंडिया, तेव्हा त्यांचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला होता. म्हणजेच इंडिया नाव लावणाऱ्या प्रत्येकच पक्षाचा, प्रत्येक संघटनेचा पराभवच होतो, असं यामधून त्यांना सांगायचं होतं. काहींनी तर आपल्या अकलेचे एवढे पराक्रम दाखविले की BJP खासदार हरनाथ सिंग यादव म्हणतात की इंडिया ही ब्रिटिशांनी दिलेली शिवी आहे. मिस्टर हरनाथ सिंग, थोडंसं भारताचं कॉन्स्टिट्यूशन वाचा, भारताचा इतिहास वाचा, अभ्यास करा आणि नंतर असे स्टेटमेंट आपण दिलेले असतील तर आम्ही ॲक्सेप्ट करून घेऊ. परंतु आपल्याकडे ज्ञान तीळ मात्र नाही आणि आपण असे स्टेटमेंट देत असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु मोदी आपल्यावर कारवाई करणार नाहीत. BJPचेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणतात, रिपब्लिक भारत हॅपी अँड प्राऊड दॅट अवर सिव्हिलायझेशन इज मार्चिंग अहेड बोल्डली टुवर्ड्स अमृत काल. म्हणजेच खऱ्या अर्थाने आता कुठेतरी आपल्याला इंडिया नावाबद्दल राग निर्माण झालाय. आणि याचं कारण काय असावं मित्रांनो. जेव्हा आपण थोडा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येईल की भारतातील जेवढेही विरोधी पक्ष आहे ते एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या अलायन्सला इंडिया अलायन्स असं नाव दिलं. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच मोदींच्या मनात, संपूर्ण BJPच्या मनात, BJPच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या मनात, गोदी मीडियाच्या मनात आणि मोदींच्या चेला चपाट्यांच्या मनात इंडिया नावाबद्दल राग निर्माण झालाय. इंडिया नावाला ते बदनाम करण्याच्या मागे लागले. आता काही चेले चपाटे, मोदींवर प्रेम करणारे लोक माझ्यावर टीका करायला तयार असतील, माझ्याबरोबर आर्ग्युमेंट करायला तयार असतील आणि म्हणत असतील की तुम्ही कसे काय म्हणू शकता की मोदींना आताच भारत नावावर प्रेम निर्माण झालंय, इंडिया नावाचा राग निर्माण व्हायला लागला. तर मित्रांनो, 2016 सुप्रीम कोर्टमध्ये एक PIL फाईल करण्यात आली होती आणि ती PIL होती इंडिया नावाला हटविण्याबद्दल. आणि हेच ते मोदी सरकार आहे जेव्हा त्यांनी या इंडिया नाव हटवण्याच्या याचिकेला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की इंडिया नाव चुकीचं नाही, बरोबर आहे. आणि आता कुठेतरी जेव्हा अपोजिशन पार्टींनी त्यांच्या अलायन्सचं नाव इंडियन अलायन्स ठेवलंय तेव्हाच इंडिया नावाचा त्रास होत चाललाय. 2016 का त्रास झाला नाही. 2020 सुद्धा अशाच प्रकारची एक पिटिशन दाखल करण्यात आली होती. तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की ज्यांना इंडिया नाव
नाव हवं आहे त्यांनी इंडिया उल्लेख करा, ज्यांना भारत नाव हवं आहे त्यांनी भारत उल्लेख करा. भारताचे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब, मी एक शिक्षक आहो, माझा राजकारणाशी तीळ मात्र संबंध नाही, कुठल्याच पक्षाशी संबंध नाही. आपण जेव्हा जेव्हा चांगले कामं केले तेव्हा तेव्हा मी माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून आपली तारीफच केली आहे, चांगल्या कामाबद्दल चांगलंच बोललोय. परंतु हा मुद्दा पूर्णपणे लोकांना भडकवण्यासाठी आहे, लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज निर्माण करण्यासाठी आहे. आपण राजकारण करावं, पॉलिटिकल लीडर्स लोकांचं राजकारण करणे हेच कर्तव्य असते, परंतु आपण असं राजकारण करू नये ज्यामुळे भारतात दोन गट निर्माण होतील, भारतात मोठ्या प्रमाणात निरर्थक कारणाने भांडणं निर्माण होतील. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मी एवढ्या मोठ्या प्रमाणात टीका काय करतोय, माझ्याकडे कुठले पुरावे आहे. तर मोदींच्या सर्व समर्थकांनी, संपूर्ण भारतवासियांनी, गोदी मीडियांनी एक गोष्ट सर्वप्रथम क्लिअर केली पाहिजे की भारताचं नाव काय आहे. मित्रांनो, फक्त थोडा अभ्यास करा, थोडा आपल्या डोक्याचा उपयोग करा. भारतीय राज्यघटनेचं पहिलं कलम म्हणतंय इंडिया दॅट इज भारत शॉल बी युनियन ऑफ स्टेट. आणि भारतीय संविधानाचं जेव्हा आपण हिंदीमधील वर्जन वाचतो तेव्हा त्यामधील पहिलं कलम म्हणते की भारत अर्थात इंडिया राज्यों का संघ होगा. म्हणजेच मित्रांनो, जेव्हापासून राज्यघटना लागू केली तेव्हापासून आपण भारत आणि इंडिया ही दोनही नावं स्वीकारलेली आहेत. फरक फक्त एवढाच की आपल्या देशाला इंग्लिशमध्ये इंडिया आणि हिंदीमध्ये भारत म्हटल्या जाते. आणि वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं असणे काही मोठी गोष्ट नाही किंवा नवी गोष्ट नाही. जगातील असे भरपूर देश आहे ज्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत वेगळे नाव आहे आणि त्यांना इंग्लिशमध्ये वेगळे नाव आहे. चायनाला आपण इंग्लिशमध्ये चायना म्हणतो तर त्यांच्या चायनीज भाषेमध्ये चॉंगो म्हटलं जाते. जपानला आपण इंग्लिशमध्ये जपान म्हणतो तर त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये निप्पो म्हटलं जाते. जर्मनीला आपण इंग्लिशमध्ये जर्मनी म्हणतो तर त्यांच्या स्थानिक जर्मनी भाषेमध्ये डच लँड म्हटलं जाते. म्हणून हा मुद्दा पूर्णपणे निरर्थक आहे, कारण जगात असे भरपूर देश आहे ज्यांना वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. आता जेव्हा आपण इतिहासाच्या आणखी खोलवर जाऊन अभ्यास करण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की भारतातील महत्त्वपूर्ण असलेल्या वेदांपैकी ऋग्वेदातील पहिल्या मंडलमधील सूक्त 35 मधील 8व्या श्लोकामध्ये सप्त सिंधू असा उल्लेख आढळून येतो. मित्रांनो, त्याचबरोबर जगातील सर्वात जुनी, सर्वात प्रगत, सर्वात संपन्न संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती असं आपण इतिहासात वाचतो. आता सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा हा मित्रांनो की जेव्हा भारतात व्यापार करण्यासाठी पर्शियन लोक आले, जे आताच्या इराणमधले आणि तेव्हाच्या पार्शियन मधले होते, तेव्हा ते आल्यानंतर त्यांच्या जुन्या लँग्वेजमध्ये सिंधूला हिंदू म्हणूनच उच्चारले होते. आणि आपण आताही त्यांचा होली ग्रंथ जेव्हा वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यांनी सप्त सिंधूला हप्त हिंदू म्हणून उल्लेखित केलेलं आहे. आणि जेव्हा ते सप्त सिंधूला हप्त हिंदू म्हणून बोलत होते तेव्हा फक्त ते सिंधू नदीबाबत बोलत नव्हते, तर संपूर्ण सिंधू नदीच्या आजूबाजूला असलेल्या त्यावेळच्या भारत या प्रदेशाबद्दल बोलत होते. आणि ही गोष्ट आहे 1200 BC मधील, म्हणजे जवळपास येथून 3000 वर्षापूर्वीची. म्हणजेच काय मित्रांनो, तर पर्शियन लोक सिंधू संस्कृतीलाच हिंदू संस्कृती म्हणून ओळखत होते आणि हिंदूवरूनच पुढे हिंडस असं नाव निर्माण झालं. याच पर्शियन लोकांचे संपूर्ण जगभरात व्यापारी संबंध पसरलेले होते आणि तसाच एक संबंध ग्रीक देशाबरोबर होता. जेव्हा ग्रीक देशाच्या पुढे सिंधू हे नाव हिंदू म्हणून गेलं तेव्हा सर्वात महत्त्वपूर्ण ट्विस्ट घडला मित्रांनो. तो म्हणजे काय, तर ग्रीक भाषेमध्ये यच हे अल्फाबेट अस्तित्वातच नाही. म्हणून जेव्हा त्यांनी हिंदू हे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यामधला प्रत्येक वेळी यच खाली गडूर पडला आणि नाव राहिलं फक्त इंदू. हिंडसचं झालं इंडस आणि यावरूनच आपण सिंधू संस्कृतीला इंडस सिव्हिलायझेशन म्हणून ओळखतो आणि इंडसवरूनच नाव निर्माण झालं इंडिया. याचाच अर्थ काय मित्रांनो, तर सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर भारतात येण्यापूर्वी 326 BC मध्ये इंडिया हे नाव ऑलरेडी अस्तित्वात आलेले होते. आणि आता आपल्याला बीजेपीचे खासदार हरनाथ सिंग यादव म्हणत आहेत की इंडिया ही ब्रिटिशांनी भारताला दिलेली शिवी आहे. किती तुच्छ गोष्ट आहे मित्रांनो. पॉलिटिक्स करण्यासाठी हे लोक आपल्याला कशा कशा पद्धतीने यूज करत आहे आपण आता तरी समजून घेतलं पाहिजे.
असे आणि अशा प्रकारचे अनेक पुरावे मित्रांनो मी आपल्याला देऊ शकतो, परंतु एवढ्याशा छोट्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला सांगणं शक्य होणार नाही. परंतु एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, ग्रीक रायटर हेरोडोटसच्या पुस्तकामध्ये सर्वप्रथम इंडस आणि इंडिया या शब्दाचा उल्लेख आपल्याला आढळून आला. तुम्ही आताही जाऊन ग्रीक लेखक हेरोडोटसचं पुस्तक वाचू शकता. त्याचबरोबर ग्रीक रायटर मेगस्थेनिसने इंडिका हा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये मौर्यकालीन भारताचा इतिहास दिलेला आहे. मग या पुस्तकाचं नाव इंडिका कसं पडलं, तर फक्त आणि फक्त इंडिया या नावावरून. म्हणून जास्तीचे अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांच्या नादी न लागता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे लोक फक्त आणि फक्त पॉलिटिक्स करून आपल्या लोकांना भडकविण्याचे कामं करत आहेत, जे पूर्णपणे चुकीचं आहे. आता आणखी एक गोष्ट क्लिअर करून घेऊ मित्रांनो, ते म्हणजेच इंडियाचं नाव भारत केल्या जाऊ शकते का. या अगोदरच तुमचं हे सर्व क्लिअर झालं असेल, परंतु आणखी जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा हे शक्य आहे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील 1000 पेक्षा जास्त कलमांमध्ये, जास्त मुद्द्यांमध्ये भारत नावाबरोबर इंडिया नाव मेन्शन केलेलं आहे. म्हणून चेंज करणं एवढा सहजासहजी शक्य आहे का? मुळातच नाही. भारतातील महत्त्वपूर्ण संस्था, इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही असेल, इंडियन एअरफोर्स असेल, त्याचबरोबर भारतात असलेल्या IIMs असतील, IITs असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, भारतातील महत्त्वपूर्ण सेवा IAS IPS असेल, या सर्व आणि अशा प्रकारच्या अनेक मोजू न शकणाऱ्या नावामध्ये इंडिया नावाचा उल्लेख आहे. म्हणून हे चेंज करणं हे विचाराच्या पलीकडचं आहे आणि ते होऊही शकत नाही. म्हणून हा फक्त आणि फक्त BJP कडून निर्माण केलेला एक फक्त अजेंडा आहे आणि इंडियन जे अलायन्स आहे, जे BJPच्या विरुद्ध 2024 मध्ये लढणार आहे, याच्या विरुद्ध उभारलेलं एक शस्त्र आहे. सर्व लोकांनी आपले डोके शांत ठेवून या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. माझ्यावर BJPचे चेलाचंबाटांनी कितीही आरोप लावले, कितीही माझ्यावर टीका केली तरी मला फरक पडणार नाही. माझा एकमेव उद्देश ते म्हणजे लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचवणे. जर BJP सरकार चांगले कामं करत असेल तर मी नेहमी BJP सरकारची तारीफच केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा ते वाईट करतील तेव्हा तेव्हा मी त्यांच्या विरोधात असाच बोलणार. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. या मुद्द्यावर आपल्याला काय वाटते ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन विषयासह, महत्त्वपूर्ण विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.